नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगर पंचायत हद्दीमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या वतीनं सशस्त्र रूट मार्च काढण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम साहेब आहेत। आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय, सर, सशस्त्र रूट मार्च काढण्यात आलेला आहे, किती अधिकारी कर्मचारी आहेत आणि कोणत्या भागामधनं रूट मार्च काढण्यात आलेला आहे आणि उद्या साजरी होणारी बकरी ईद आहे, या संदर्भात काय आव्हान कराल? नमस्कार। उद्या बकरी ईद साजरी होत आहे, त्या अनुषंगाने आज वडगाव मावळ पोलीस स्टेशनतर्फे आपल्या वडगाव शहरामध्ये रूट मार्च करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये 2 अधिकारी तसेच SRPFचे 2 अधिकारी आणि 18 अंमलदार, पोलीस स्टेशनचे 12 महिला पुरुष अंमलदार आणि 8 होमगार्ड असा एकूण स्टाफ होता। आपण जो रूट मार्च काढलेला आहे तो आपली पोलीस स्टेशन इमारत, पंचायत समिती चौक, तिथून पोटोबा मंदिर, जामा मस्जिद, ढोरेवाडा, पुणेरी मिठाई, नंतर चावडी चौक, कुडेवाडा, परत त्याच रूटने आपण परत येऊन हा रूट मार्च पूर्ण केलेला आहे। उद्या बकरी साजरी होत आहे। तर आपलं वडगाव जे आहे अतिशय शांतताप्रिय शहर आहे। याच्यापूर्वी अशा सणांना कोणत्याही आपल्या शहरामध्ये कोणताही तणाव झालेला नाही किंवा कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही। अशा असताना सुद्धा आमची एक जबाबदारी आहे, आतापर्यंत जे आपण एक शांतताप्रिय शहर म्हणून आपण त्याचं नाव जोपासलेलं आहे, त्यात सुद्धा अजून कोणी जे आपले हे असतात समाजकंटक असतात त्यांना कोणत्याही प्रकार संधी मिळू नये, त्यांच्या वचक बसावा, जर बसावी, या दृष्टीनं हा रूट मार्च करण्यात आलेला होता। आणि हा उद्याचा बकरी ईद सण हा जो आहे हा एकदम शांततेत यापूर्वीचा साजरा होता तसा साजरा होईल, याची आम्हाला शाश्वती आहे। नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये। संशयास्पद व्यक्ती आणि संशयास्पद वस्तू असतील तर वडगाव मावळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये एक निर्भीड वातावरण निर्माण होतं आणि हा जो बकरी ईद सण आहे हा उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्यासह हा रूट मार्च काढण्यात आलेला आहे। मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद।